पावसाळा सुरू झाला की आपण कडधान्याचा आहारामध्ये जास्त वापर करतो, तर त्यामध्ये मोड आलेल्या कडधान्याचा जास्त वापर असतो। मोड आलेली कडधान्ये पौष्टिक असतात। तर आज आपण मोड आलेल्या पावट्याची आमटी किंवा रस्सा कसा बनवायचा ते पाहणार आहोत। हा पावट्याच्या मोडाचा झणझणीत रस्सा अप्रतिम चवीचा होतो, मटणाच्या रश्श्यापेक्षाही झणझणीत होतो। चला तर मोड आलेल्या पावट्याचा गावरान रस्सा कसा बनवायचा ते पाहूया। आज आपण मोड आलेल्या पावट्याची आमटी बनवणार आहोत। तर त्यासाठी असे रात्रभर पावट्या पाण्यामध्ये भिजवून 2 दिवस कापडामध्ये बांधून ठेवल्यानंतर असे छान मोड येतात। त्यानंतरच याची आमटी बनवायची। तर याला पावटा म्हणतात किंवा वरणा म्हणतात किंवा वाल म्हणतात। मोड आलेल्या पावट्यांची आमटी कशी बनवायची ते पाहूयात। तर याची मोड आपण काढून घ्यायचे। तर मोड काढण्यासाठी आपण यामध्ये गरम पाणी घालायचं। गरम पाणी घातल्यामुळे लगेचच याचे असे वर साले असतात ते निघतात, म्हणून यामध्ये आपण 1 ग्लास कडक गरम पाणी करून घालायचं। यात गरम पाणी घातल्यानंतर 10 मिनिटं आपण असंच मोडे ठेवायची। आता 10 मिनिटं गरम पाण्यामध्ये घालून ठेवल्यानंतर याची आता आपण मोड काढायची। तर कशी मोड काढायची ते दाखवते मी तुम्हाला। सहज अशी आपली ही मोडं निघतात। अशा पद्धतीने सर्व मोडं आपण काढून घ्यायची। फक्त असं दाबल्यानंतर लगेचच ही मोडं सर्व अशी निघतात। तर अशा पद्धतीने सर्व मोडं आपण काढून घ्यायची। गरम पाण्यामध्ये घातल्यामुळे साली याच्या लगेच अशा निघतात। तर अशा पद्धतीने साली काढून घ्यायच्या। आता अशाच पद्धतीने सर्व आपण पावट्याच्या बियांच्या साली काढून घेऊया। असे मोड काढून घेतले आहेत। सर्व अशा पावट्याच्या साली काढून घेतल्या। मोडं चांगली आपण 2 वेळा धुवून घ्यायची। आता याचा आपण रस्सा कसा बनवायचा ते पाहूया। पावट्याचा रस्सा बनवण्यासाठी गॅसवरती कढई ठेवली आहे। तर यामध्ये आपण अर्धी पळी तेल घालूया। मध्यम साईजचे 2 कांदे फोडणीसाठी बारीक चिरून घ्यायचे। 1 टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा। 4 ते 5 आपण लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या। आता तेल कढल्यानंतर यामध्ये आपण कांदा घालूया। 2 मध्यम साईजचे कांदे बारीक चिरून घ्यायचे। 4 ते 5 वाटी पावट्याचा रस्सा बनवायचा आहे, तर त्यासाठी 2 मध्यम साईजचे कांदे बारीक चिरून घ्यायचे। कांदा 1-2 मिनिटं भाजल्यानंतर यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घालायचा। टोमॅटो कांदा आपण चांगला तेलामध्ये भाजायचा आहे। टोमॅटो कांदा चांगला भाजल्यानंतर यामध्ये आपण ठेचून घेतलेल्या लसणाच्या 4 ते 5 पाकळ्या घालायच्या। 2 ते 3 मिनिटं सर्व कांदा टोमॅटो लसूण आपण तेलामध्ये भाजल्यानंतर आपण यामध्ये पावट्याचे मोड घालायचे। पावट्याचे मोड अशी भाजून घ्यायची तेलामध्ये चांगले। मोडांचा छान असा कच्चेपणा जाण्यासाठी आपण 1 ते 2 मिनिटं चांगली अशी तेलामध्ये मोड भाजून घ्यायची। यामध्येच आपण अर्धा चमचा हळद घालूया। तेलामध्ये मोड छान भाजल्यानंतर आपण यामध्ये चटणी घालायची। कोणताही घरगुती मसाला असेल तो आपण यामध्ये घालायचा। तर 4 चमचे मी यामध्ये चटणी घालते। चटणीमध्ये सर्व गरम मसाले असल्यामुळे यामध्ये कोणताही गरम मसाला घालायची गरज नाही। सर्व मसाल्याचा वापर केल्यामुळे कोल्हापुरी चटणी जास्त तिखट नसते, म्हणून यामध्ये मी 4 चमचे चटणी घातली। आपल्याला जशी आमटी पाहिजे असेल तिखट किंवा थोडी तिखट कमी पाहिजे असेल तर यामध्ये 2 चमचे चटणी घालायची। आता सर्व साहित्य तेलामध्ये चांगलं भाजून घ्यायचं। यामध्ये आपण अर्धा कप पाणी घालायचं। मोडाची आमटी छान दाट होण्यासाठी आपण यामध्ये 1 चमचा बेसन घालायचं। तांदळाचं पीठ सुद्धा यामध्ये आपण घालू शकता। 1 चमचा यामध्ये मी बेसन घातलं आहे, त्यामुळे दाटसर अशी आमटी होते। चांगलं सर्व एकत्र भाजून घ्यायचं। अजून अर्धा कप आपण यामध्ये भाजण्यासाठी पाणी घालूया। सर्व साहित्य असं तेल सुटेपर्यंत सर्व आपण तेलामध्ये भाजून घ्यायचं। छान असं तेल सुटलं आहे, पाहू शकता। तर पीठ किंवा चटणी अशी तेलामध्ये छान शिजल्यानंतर तेल सुटलेलं आहे।
तेल सुटल्यानंतर आता यामध्ये आपण पाणी घालायचं। तर आमटी बनवण्यासाठी आपण गरम पाण्याचाच वापर करायचा। जेवढा आपल्याला पाणी पाहिजे आहे तेवढा आपण गरम पाणी करून घ्यायचं। तर यामध्ये मी 4 वाटी पाणी घालते। पाणी गरम करून घेतलं आहे। यामध्ये आपण चवीनुसार आपल्या मीठ घालायचं। तर अर्धा चमचा मीठ यामध्ये घातलं। आपण आपल्या आवडीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे। यावरती अशी आपण भरपूर बारीक चिरून कोथिंबीर घालायची। रश्याला उकळी आल्यानंतर आपण 15 ते 20 मिनिटं मंद आचेवरती चांगला रस्सा शिजवून घ्यायचा। त्यामुळे चांगला रुचकर दाटसर असा हा रस्सा तयार होतो। म्हणून आपण मध्यम आचेवरतीच 15 ते 20 मिनिटं चांगला रस्सा शिजवून घ्यायचा। रश्याला उकळी आली आहे। यावरती आता आपण पोकळ झाकण ठेवायचं व 15 ते 20 मिनिटं चांगला रस्सा शिजू द्यायचा। तर 15 ते 20 मिनिटं छान अशी आमटी शिजल्यानंतर आपली पावट्याच्या मोडाची आमटी तयार आहे। छान अशी मोड शिजली आहेत, पाहू शकता। तर झणझणीत पावट्याच्या मोडाचा रस्सा आपला तयार आहे। तर तुम्ही या साध्या सोप्या पद्धतीने मोड आलेल्या पावट्याचा झणझणीत रस्सा नक्की बनवा। व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा, कमेंट करा। धन्यवाद।